गुरु परंपरेचे अभंग घालून आभार राहिलो निश्चिंती निराविले संती विठोबासी लावून हात कुरवाडीला माता सांगितली चिंता न करावी कटिकर समचरण साजिरे राहिला भिवरे तीरी उभा खुंटले सायास आणि कया जीवा धरिले केशवा पाय तुझे तुझ वाटे आता ते करी अनंता तुका म्हणे संता लाज माझी अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा फुलिया सर्व संस्कृताचे फळ मी लाहीन क्षेम मी देईन पांडुरंगा बाप रखमा देवी वरू श्री विठ्ठलाची भेटी आपुलिये सवंताशी करुनी ठेला आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला गोरक्ष ओढला गहिनी प्रती गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार चोजविले माझी ये मनीचा जाणूनी भाव तो करी उपाव गुरुराव आवडीचा मंत्र सांगितला सोपा जन नवे गुपा काही कोठे जाती पुढे एक उतरले पार हा भवसागर साधू संत जाणत्या नेनत्या ज्या जैसा आवडी उतार सांगटी तापे पेठे तुका म्हणे संती दावियेला तारू कृपेचा सांगरू पांडुरंग माया विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु पडिये देह भाव पुरवी वासना अंती ते आपणा पासी न्यावे मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया घात निवारावे योगक्षेम त्याचे जाणे जड भारी वाट दावी करी धरुनिया तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी पहावे पुराणी विचारुनी आदिनाथ उभा बीज प्रगटले मच्छिंद्राला दले सहज स्थिती तेची प्रेम मुद्रा गोरक्षादी दली पूर्ण कृपा केली गहिनी नाथा वैराग्य तापला सप्रेमे निवाला ठेवा जो लादला शांती सुख निर्धाद्वानी संग विचारता मही सुखानंद हृदयी स्थिरावला विरक्तीचे पात्र अन्वयाचे मुख देऊनी सन्मक अनन्यता निवृत्ती गहिनी कृपा केली पूर्ण कुळ हे पावन कृष्ण नामे सद्गुरुराये कृपा मज केली परिणाई घडली सेवा काही सापडविले वाटे जाता गंगा स्नान मस्तकी तो जाना ठेविला कर भोजना मागती तूप पावशेर पडिला विसर स्वप्ना माझी काय कडे उपजला अंतराय
चैतन्य सांगितली खून माळिकेची बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण हरी माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे ज्ञानेश्वर माऊली तुकाराम।